नमस्कार मंडळी, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. सकाळी 5:30 वाजता जेथे आम्ही स्टे केला होता तेथून आम्ही निघालो होतो आता केदारनाथच्या दर्शनासाठी. मित्रांनो, जात असताना आम्ही हा रस्ता बघितला. काही ठिकाणी रस्ता हा वाहून गेलेला आहे. म्हणजे मित्रांनो, हा जो रस्ता आहे हा तर केदारनाथपेक्षा भयंकर रस्ता होता. कारण केदारनाथमध्ये वरून दरड कोसळल्यानंतर रस्ते तर ब्लॉक होत होते, पण येथे डायरेक्ट काही ठिकाणी आम्ही रस्ते वाहून गेलेले बघितले. काही ठिकाणी गव्हर्नमेंटने जाळी वगैरे लावून संरक्षण केले होते, पण काही ठिकाणी तसेच राहिले होते. मित्रांनो, आम्हाला सुद्धा भीती वाटत होती. कारण पलीकडे दरी, साईडनं डोंगर, पुढे धुके, त्याच्यामुळे आमची सुद्धा अशी म्हणजे मनस्थिती थोडीफार बिघडली होती. कारण अशा वातावरणामध्ये आम्ही चाललो होतो की म्हणजे पुढचं वातावरण भयंकर झालं होतं. कधी कधी इथे क्लायमेट बदलायचे, तर कधी पाऊस पडायचा, धुकं यायचं. मग क्लायमेट एक नंबर झाल्यानंतर कधी कधी भारी वाटायचं, पण कधी कधी जेव्हा भरपूर पाऊस येईल तेव्हा अजून म्हणजे मनात थोडी रुकरुक वाटायची. सगळ्या आमच्या मित्र कंपनींना भीती वाटली होती आणि सगळ्यांची फाटली होती. तुम्हाला काय खरंच सांगतो मी. पण तरी पण सगळेजण, ड्रायव्हर जे होते ते गाडी चालवण्यासाठी एक नंबर होते. त्याच्यामुळे त्यांचा भरपूर अनुभव, 15 वर्ष झाले त्यांचा अनुभव होता. हे बघा, आमची दोस्त कंपनी, एकाच विषयावर चर्चा होती. हा रस्ता कसा आहे, तो रस्ता कसा आहे. हे बघा, आम्ही जात असताना तर अक्षरशः वरून दगड आले होते आणि बरोबर रस्त्याच्या मध्यभागी दगड पडले होते. हे दृश्य बघून तर हर्षदने महादेवाचे नाव घेण्यासाठी सुरुवात केली आणि महादेवाचा जप घ्यायला चालू केला. आता सगळ्यांची म्हणजे मनस्थिती बिघडली होती. असे करून सुद्धा आम्ही आत्ता पोचलो बद्रीनाथमध्ये जाण्यासाठी मित्रांनो एक 300 किलोमीटरचे अंतर पार करून आम्ही बद्रीनाथच्या मंदिराच्या तिथे गेलो होतो. गेल्यानंतर बघतो तर काय, पाण्याचा प्रवाह हा जो आहे हा प्रवाह भरपूर वाढला होता. कारण मित्रांनो, 2-3 दिवस झालं बद्रीनाथमध्ये भरपूर पाऊस झाला होता. त्याच्यामुळे पाण्याचा प्रेशर भरपूर वाढला होता. आणि हे जे पाणी बघताय मित्रांनो, हे अक्षरशः गरम पाणी आहे, जसे गॅसवर ठेवलेले पाणी आहे. आणि पलीकडे नदी आहे, तरीसुद्धा हे जे पाणी आहे हे भरपूर गरम पाणी होते. मग दर्शन करून बाहेर आल्यानंतर आम्ही सर्वांनी फोटोशूट वगैरे केला. फोटोशूट काढण्यासाठी आमची पण आणि बाहेरच्या पण लोकांची भरपूर गर्दी झाली होती. मी सगळ्यांना म्हणलं की बाबांनो, आपले 300 किलोमीटर अंतर पार करायचे, त्याच्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी फोटोशूट उरकून खाली जाण्यासाठी निघू. तर एक जण कोण ऐकत नव्हतं. एक फोटो काढत शेवट सगळ्यांनी आवरलं आणि आम्ही तिथून गेलो मानागावला. हे जे मंदिर दिसते तुम्हाला मित्रांनो, हे सरस्वती देवीचे मंदिर आहे. पुण्याचे एक उद्योगपती आहेत, त्यांनी हे मंदिर बांधले आहे असे म्हणतात. ही जी नदी आहे ही सरस्वती नदी आहे. आणि हे एक दृश्य तुम्हाला दाखवतो. हे दृश्य, ह्या ज्या मूर्ती आहेत हे 5 पांडव यांच्या मूर्ती आहेत. जेव्हा 5 पांडव स्वर्गात चालले होते तेव्हा ते याच मार्गाने गेले होते. आणि असे करत आम्ही निघालो माघारी. तर रस्त्यामध्ये बघतो तर काय, रस्ता पूर्णपणे बंद. काहीतरी तिथे जाळी लावायचे काम चालू होते. आम्हाला वाटलं आता भरपूर टाईम होईल ना, अर्ध्या तासामध्ये ते काम झाले आणि आम्ही सगळेजण माघारी निघालो. माघारी निघताना आमची सर्व दोस्त कंपनी भरपूर दमलेले होते. कारण केदारनाथचा प्रवास करून हा पण प्रवास झाला होता, त्यामुळे सगळेजण झोपलेले होते. आणि आम्ही एका ठिकाणी चहा प्यायला थांबलो. ते बरं झाले, कारण गाडीच्या टायरच्या खालची सगळी पट्टी तुटलेली होती. आणि आम्ही अशा करून गेलो धारादेवीला गेल्यानंतर तर वैभव आणि भैया दोघंजण एकमेकाला धरून चालवत होते, कारण त्यांच्यामध्ये स्टॅमिनाच राहिला नव्हता चालायचा. आणि बघतो तर काय, देवीचे मंदिर हे बंद झालेले होते. कशी तर त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली आणि रिक्वेस्ट करून मंदिर उघडले आणि आम्ही शेवट धारादेवीचे दर्शन घेतले. आणि अशी करत आम्ही आता निघालो होतो खाली ऋषिकेशला जाण्यासाठी. ड्रायव्हर आम्हाला म्हणले, तुम्हाला व्यवस्थित आणि सुखरूप आम्ही खाली पोचवतो. आम्ही म्हणलो होतो ड्रायव्हरांना नको, पण त्यांनी आम्हाला व्यवस्थित आणि सुखरूप, ड्रायव्हरांची 15 वर्षाचा अनुभव असल्यामुळे त्यांनी व्यवस्थित सुखरूपपणे आम्हाला खाली आणले. मित्रांनो, खरंच ड्राईव्ह गोष्टी सुखरूप